गुड मॉर्निंग. वरती वाळलेले कपडे दिसतात. आमच्या इथे सकाळ झालेली आहे. कोणाकडेच सकाळ होत नाही, फक्त आमच्याकडेच होते. गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? काय चाललंय तुमचं? आत्ताशी आमची सकाळ झालेली आहे. वाजलेले आहेत घड्याळामध्ये 10 आणि आम्ही उठलोय 10 वाजता. याचं कारण की आज मी ऑफिसला सुट्टी घेतली आहे, त्यामुळे ज्यावेळेस माणूस रात्री झोपतो लेट आणि सकाळी उठतो सुद्धा लेट, त्या दिवशी माणसाची हालत अशीच असते. आळस पूर्ण दिवसभर राहतो त्याच्या अंगामध्ये. येतो मी आंघोळ बिंघोळ करून येतो, त्याशिवाय झोप जाणार नाही. आंघोळीनंतर तुम्हाला भेटतो मी थोड्याच वेळात, ठीक आहे? लॉग मध्ये तर काय लगेच येणार आहे लॉग. अंघोळ झाल्यानंतरचं हे मॅन्डेटरी काम. दिवसातून 10 टाइम त्या केसांमध्ये हात घालायचा. दिवसातून हा. पण काही दिवसभर सोबत असतो का माझ्या? हा. घरी असते तेव्हा तर बघते ना मी. बघा ती शायनिंग, बघा ती शायनिंग, काय शायनिंग शायनिंग शायनर. तुमच्या मुलींपेक्षा तरी कमीच असते, ठीक आहे? काय केस नीट करतो, आम्ही काय करतो बाकी? तुमच्यासारखं नाही हे लावा ते लावा. तुमच्या लिप्स काय ते असतात ते लिप काय काय तुम्ही लावता, टिकली लावा, हे लावा, काजळ लावा. मला फक्त केसच असतात, सो आम्ही केसच शायनिंग, नुसती शाईन. चला, आंघोळ वगैरे झालेली, आम्ही फ्रेश झालेलो आहे. आता थोडस जरा बरं वाटतंय. डोकं थोडंसं हलकं वाटतं आता. झोपेतून उठल्यावर जड झालं होतं थोडं. आणि स्पेशली आमची सुगरण बघा इथे काय करतीये. आज कैरी आणली मी, कैरी. कितीला असेल ही कैरी? कैरी असेल 5,000 रुपयाला. 21 रुपये. 21. एवढी एवढीशी कैरी 21 रुपये. शहरात असंच असतं बाळा. आईला गावात भारी यार. गावाकडे मस्त झाड असते, झाडाचं जायचं कैऱ्या तोडून आणायच्या. आणि ह्या कैरीचं करणार काय नक्की आज? बेत काय आमच्या सुगरणीचं? बेत काय आमच्या आज? कैरीचं आपण ना, हा, कैरीला फोडणी देऊयात आपण तिखट मिठाची ओके. जेवणासोबत. आणि 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 काय करणार मग कैरीचं? तुकडे करून त्याला फोडणी द्यायची, आणि मग खायची. झालं तेवढंच? म्हणजे फक्त ते लोणच्या सारखं? हा. तिखट मीठ जिरे मोहरीची फोडणी. थर्ड फ्लोअर आणि बाल्कनी असल्याचा हा एक मस्त फायदा असतो यार. बघा ना कसला व्ह्यू आहे, झाड वगैरे आहेत, हवा आहे ते मस्त पैकी. एक मिनिट मी तुम्हाला दाखवतो हा व्ह्यू. एक मिनिट. सी आमचा गॅलरीतला व्ह्यू बघा किती छान आहे. मस्त झाड आहेत आणि खाली पण सगळं बघता येतं. काय चाललंय, कोण चाललंय, कुठे चाललंय. काय बोलली? कुठे चालले ते काय सांगून जाणार आहेत आपल्याला कुठे चालले? अगं तसं नाही. कुठे चाललेत म्हणजे कुठून कुठे चाललेत, म्हणजे इकडून तिकडे चाललेत, कोणत्या दिशेने कोणत्या दिशेला चाललेत, तसं ग. वेडी वेडी आहेस ग तू, वेडी. कॅमेरा नीट पकडता येत नाहीये का? नुसतं हालतोय. आपल्याला प्रॅक्टिस नाहीये म्हणून का? प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, नॉट वुमेन. तू ऍक्सेप्ट केलेलं आहेस. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, नॉट वुमन. ओके. वुमन टू वगैरे काय नाही, वुमेन वगैरे काय नाही. येस येस. तरी तो पोय असेल त्याची. आणि ग मला वाटलं याच्यात कोय नसेल, म्हणजे असेल पण तिखट होईल. लई आंबट आहे. आता बघ मी तिला गोड बनवते. मसाले टाकून टाकून, मीठ टाकून टाकून. मला सांग, मुलींना ह्या अशा गोष्टी का आवडतात बरं? जसं की ते कैरी, चिंच, बोर खाल्लं बोर. त्यांची टेस्ट बड तशी असते. म्हणजे मला पण आवडायच्या आधी, पण आता नाही आवडत. काय माहिती का? मुलींना कंटिन्यू आवडतं ना अशा गोष्टी, पाणीपुरी वगैरे. पाणीपुरी आज जायचं खायला पाणीपुरी. 15 दिवस झाले मी पाणीपुरी नाही खाल्ली. मी चूक केली नाव काढून. नाही, माझीच चूक याच्यात. तिची अजिबात तिला लक्षातही नव्हतं. तिला लक्षात पण नव्हतं की पाणीपुरी सारखं काहीतरी असतं आणि आपण काहीतरी खाल्लंय असं. तिला काही लक्षातही नव्हतं. 15 दिवस झाले. माझी चुकी आहे ही, माझी चुकी आहे, तुझी काही चूक नाहीये. 15 दिवस झाले मी पाणीपुरी नाही खाल्ली. 15 दिवस जास्त झाले नाही का? तुझ्यासाठी तर जास्तच झाले मला. कारण तू प्रत्येक वीकला 1 दिवस आड पाणीपुरी खाणारी मुलगी
पंधरा दिवस तिने कंट्रोल केलंय. हिला एकदा ऑस्कर देऊन टाका. मी तर सांगतो ऑस्कर हिलाच मिळाला पाहिजे एकदा. हा भारतरत्न द्यायचा. नको, एवढं नको. का बरं? असू दे ग, यू डिझर्व इट. कोणता भारतरत्न देणार आहे मला? भारतरत्न एकच असतो. हा तू कोणता देणार आहेस? भारत सरकार थोडी देईल एवढी वर्ष मी कारणासाठी. भारत सरकारमध्ये ना, मी सांगतो प्रेसिडेंटना थोडं हे करतो की जे रिक्वेस्ट करतो की माझ्या पत्नीला एक भारतरत्न देऊन टाका, कारण त्याने 15 दिवस पाणीपुरी कंट्रोल केली ती. तर आमचं झालेलं आहे आता. कांदा आणि टोमॅटो वगैरे चिरलंय मॅडमने. चिरून झालेलं आहे. आज काय नाही मॅडम, आज आमच्या इथे कुरडईची भाजी बनवून आता आपण. अशी कोणती भाजी पण असते का? हे ते पहिलं हे काय केलं? रंगी पाण्यात भिजवले काय? कमाल आहे बाबा. चला आज काहीतरी नवीन खायला भेटणार आहे मॅडमांच्या कृपेमुळे. बघूयात आता काय बनवताय मॅडम. कुरडईची भाजी कशी बनवतायत कळेलच आपल्याला. चव तर तशी सुंदरच होईल म्हणा. एवढी मेहनत तर घ्यायला घेतली. मेहनतीचं फळ हे गोडच असतं नाही का? कसं सगळं दिसतंय. दिसतंय तर दिसतंय. जे आहे ते आहे, ओरिजिनल आहे. आमचं घर नाही बाबा छान, आम्ही गरीब माणसं आहे. सरकारी नोकरीवाले गरीब आहे. सरकारी माणसं गरीब असतात. कोण म्हणलं की श्रीमंत असतात? असे तसे गरीब नाही. ती रील येते नाही, असे तसे गरीब नाही आम्ही. मग आम्ही सरकारी गरीब आहे. सरकारी सरकारी गरीब आहेत आम्ही. सरकारी बघा आमच्या भिंती, हे बघा आमच्या लाद्या कशा लावल्या. अर्धी लादी लावलेली, अर्धी याला सिमेंट मारलेलं आहे. आमचा एक्झॉस्ट फॅन बघा किती खराब झालेला आहे. आणि अशा आम्ही या जाळ्या हाताने लावलेल्या आहेत. या जाळ्या मच्छरांपासून सुरक्षा होण्यासाठी. आहे ओरिजिनल कंटेंट आहे. असं काही आम्ही मिक्स नाही केलेलं आहे. ठीक आहे, एकदम ओरिजिनल. ग बिचाऱ्या मिरच्या तडफडल्या. त्या बिचारा मिरच्या तडफडतायत अक्षरशः. मला बघवत नाहीये त्यांची तडफड अशी जीवाची. ग बिचारा कांदा पण मेला. कांद्याने सुद्धा जीव सोडला. सुसाईड केलं कांद्याने. कांद्याने सुसाईड नाही केलाय. तू कांद्याला गरम तेलात, अगं तुला पाप लागेल. तुला माहितीये का? पाप लागेल तुला. हे असे कांदा बिंदा मिरची तू गरम तेलात टाकते. काय वाटत असेल त्यांच्या जीवाला? खायला कसं वाटेल मग? खायला काय फळ, फळ असे कुरड्या. पहिले या पाण्यात भिजून घेतल्या ना. आता ते चाऊमिन दिसतंय. चावले. हो कशी फुगले. अगदी तुझ्यासारखीच फुगते चपाती पण. काय कसं आता भेटू जेवल्यानंतर. जेवण झालेलं आहे आमचं. हो मॅडम उठता का आता? कंटाळा आलाय, झोप आली. भांडे आमचे झालेले आहेत खाली, सगळं रिकामं झालेलं आहे. पोट भरलेलं आहे पण सगळे भांडे रिकामे झालेले आहेत है ना. मस्त जेवण झालं, 2 तास झोप पण झाली आणि आत्ताशी भांडे घासायला घेतले मॅडमने. बघा भांडे व्यवस्थित घास, जरा नीट घास तिथं भांडे. ते बघ त्याला कोपऱ्यात आहे काय. भांडे नीट घास. मी जाईल एक वेळ पण छान आहे का. मस्त पैकी चहा ठेवला आता. चहा उकळतोय. छान चहा प्यायचा आता. संध्याकाळ झाली. लाईटी यासाठी चालू ठेवलेल्या आहेत कारण की ना आपण शूट करतो ना तर ते दिसत नाही का, अंधार येतो. तर आपण म्हणजे मी काळा आहे म्हणून मी तर दिसतच नाही, म्हणून लाईट चालू ठेवलं. संध्याकाळ झाली आता. चहा प्यायचा मस्तपैकी, आराम करायचा, बाल्कनीत बसायचं मस्तपैकी, गप्पा मारत. करतो बंद. अपक्षांना प्यायला ठेवलाय का इथे? लहानपण भारी असतं ना यार, काय टेन्शन नव्हतं आपल्याला. जसं की तुम्ही दुपारीच ऐकलं, पाणीपुरीचं नाव घेऊन मी चुकी केली, त्यामुळे मॅडमांना आता मी पाणीपुरी खायला आणलेलं आहे. मला इकडे बघ जरा. अरे बापरे, 2 पुऱ्या एकत्र भरल्यात ना. एक प्लेटीतच भरणार आहे वाटतं आज. नाही असं होऊ शकत नाही.
2 ते 3 प्लेट मिनिमम लागतात ना. चलो. पुरी खाल्ली. तुला काय खायची गरज आहे पण पाणीपुरी? मी कुठं खाल्ली? मी सुकी खाणार आहे ना पण आता शेव. माझ्यासाठी एक दहीपुरी घे. दहीपुरी काय घे माझ्यासाठी? दहीपुरी घे माझ्यासाठी. दहीपुरी कशाला पाहिजे दहीपुरी? स्वतःला पण खायची असते पण फक्त पाणीपुरीवर बोलायचं कोणाला? फक्त मला बोलायचं. फक्त अरे मला. मी एकच पुरी खातो खाल्ली तरी. ठीक आहे. बरं दहीपुरी कोणासाठी घेतोय आपण? माझ्यासाठी नाही घेते. मला त्यातली फक्त पण पाणीपुरी आवडते. एकच पुरी खाणार आहे मी त्यातली. दोन्ही थोडी खाणार आहे. एकच ठीक आहे चालेल मग. बाकीची मी खाईल मग. आमची दहीपुरी आलेली आहे आणि आता आम्ही दहीपुरी खाणार आहे. मी एकच पुरी खाणार आहे याच्यातली. ठीक आहे. दही पाकीची सगळी दहीपुरी माझी. मी याला म्हंटल की इथून एक बाई गेली याच्यावर, म्हणजे ती आता चालत चालली होती पण आधी ती गेली ती स्कूटीवरती. मी याला म्हंटल की ही बाई आत्ताच स्कूटीवरून गेली होती इकडे. तर हा मला काय म्हणतो की मी नाही पाहिली. हं? मी का बाया बघतो का? बाया बघतो नाही. पुढचं उत्तर काय होतं? पोरगी असती तर बघितली असती. बाई कशाला बघू मी? म्हणजे अगं म्हणजे- बघा हा याचा चेहरा बघून घ्या. याचा चेहरा बघून लक्ष घ्या. जातं असं म्हणते मी. कधी कधी लक्ष जातं माणसाचं. याचा चेहरा बघून घ्या. दिसतोय कसा? लक्ष जातं दिसतोय कसा माणसाचं. एकदम असा साधा सज्जन. हे पण बोललं बघा. कोण बोललो मी सज्जन आहे? मी थोडी बोललो. दिसतो फक्त. हा नाहीये मी. ठीक आहे. गैरसमज करून घेऊ नका. तर असा होता आमचा डे. एकदम साधा सिंपल होता. तर झोप आलेली आम्हाला. आता आम्ही जाऊ झोपायला आणि आपण भेटूयात आता. कधी भेटूयात आपण? कधी भेटणार आपण? भेटूयात आपण लवकरच भेटूयात. बाय. गुड नाईट. से गुड नाईट. गुड नाईट. आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा.